जय हिंद. तर बघा, जर आपण पॉलिटीचा स्टडी करायला सुरुवात केली होती, त्याच्यामध्ये आज कालच्या गेल्या लेक्चरमध्ये आपण बघितलेला आहे भाग एक जो आहे संविधानाचा, तो भाग एक आपण अभ्यासलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला पुढचा भाग दोन म्हणजेच नागरिकत्व हा बघायचा आहे. तर बघा, नागरिकत्व बघत असताना सर्वात काही ज्या बेसिक बाबी आहेत ते आपल्याला माहीत असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये सर्वात पहिली बाब म्हणजे भारत हे जे आहे हे एकल नागरिकता देतं. म्हणजे कुठल्याही समजा बाकी देशामध्ये कसं चालतं, तुमच्याकडे भारताची नागरिकता आहे आणि फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे नेपाळची नागरिकता, असं भारतामध्ये चालत नाही. एक तर तुम्ही भारताची नागरिकता ठेवू शकता किंवा दुसऱ्या राष्ट्राची नागरिकता ठेवू शकता. हे तुम्ही लक्षात ठेवत चाला. तर बघा, आजचा आहे आपलं भाग दोन, नागरिकत्व. याच्यामध्ये जर बघायचे झाले तर कलम 5 ते 11 हे आपल्याला बघायचे आहेत. तर चला, कुठल्याही वेळ न गमावता सुरू करू. कारण की बघायचं झालं तर कलम 5 ते 11 हे आपल्याला बघायला मिळेल की जवळपास सर्वच गव्हर्नमेंट एक्झाममध्ये आपल्याला जी नागरिकता आहे याच्यावरती भरभरून प्रश्न आलेले बघायला मिळतात. त्याच्यामुळे थोडं या भागाकडे लक्ष देत चला. बघा, 5 मध्ये काय सांगितलेलं आहे, 26 जानेवारी 1950 आपल्याला बघायला मिळेल. 26 जानेवारी 1950ला ज्या पुढील अटी आहेत, ज्या अटींच्या चौकटी ज्यांनी फुलफिल केलेल्या आहेत ते आपल्याला बघायला मिळेल. त्यांना जी आहे भारताची नागरिकता मिळालेली बघायला मिळेल. तर बघा, याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950ला तर बघा, त्याच्यामध्ये बघायचं झालं तर सर्वात प्रथम जी पहिली अट आहे ते आपल्याला बघायला मिळेल की जो आपला भारत आहे, या भारतामध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्ती, जसे की तुम्ही झाले, मी झालो, आपल्याला हे बाय बर्थ जी आहे नागरिकता मिळालेली आहे. तर बघा, आपले आई वडील असतील, आपले आजी आजोबा असतील, यांना सुद्धा बाय बर्थ ही नागरिकता मिळालेली आहे. तर या नागरिकतेचं प्रमाण म्हणजे आपलं जे आधार कार्ड आहे, पासपोर्ट आहे, पॅन कार्ड आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, हे असे जे प्रूफ आहेत हे याच्याच आधारावरती आपल्याला बघायला मिळतात. तर बघा, भारतात जन्म. तर बघा, सेकंड जे आहे ते म्हणजे भारतात कायम राहणारा, जसे की तुम्ही आहे, मी आहो. आणि जर बघायचं झालं तर आपले आजी आजोबा, आई वडील आहेत किंवा इतर सर्व नागरिक आहेत. कायम राहणारा. त्याच्यामध्ये तिसरी चौकट जी आहे ती म्हणजे आई वडील भारतीय. जर बघायचं झालं तर आपल्याला बघायला मिळेल की बरेचसे जे लोक आहेत हे भारताबाहेर राहतात, पण त्यांच्याकडे जी भारताची नागरिकता आहे. कारण की जर बघायचं झालं, त्यांनी जे त्या दुसऱ्या राष्ट्रामध्ये राहायला गेलेले आहेत त्या राष्ट्राची नागरिकता स्वीकारलेली बघायला मिळत नाही. मग त्यांच्या मुलांचं कसं, तर त्यांच्या मुलांना जर नागरिकता हवी असेल तर त्यांच्या मुलांना जर भारताचीच नागरिकता त्यांना मिळवून द्यायची असेल तर कसं, त्यांचे आई वडील जर बघायचे झाले ते मूळ भारतामधून बिलॉंग करतात, तर त्यांना जी नागरिकता आहे ही भारताचीच नागरिकता मिळणार. 4 नंबरवरती आपल्याला बघायला मिळेल 5 वर्ष भारतात जो व्यक्ती राहिलेला आहे. तर याच्यामध्ये जी चौथी अट आहे याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवत चला की तुम्हाला जी पूर्वनोंदणी आहे ही करणे आवश्यक असते. पूर्वनोंदणी केल्यानंतर तुम्हाला नागरिकता मिळवण्यासाठी किमान 5 वर्ष भारतात राहावं लागेल. तदनंतर तुम्हाला जी आहे नागरिकता द्यायची की नाही द्यायची याच्यावरती विचार केला जाईल. आणि जर
तुम्ही त्या 5 वर्षाच्या काळामध्ये जर तुम्ही व्यवस्थितरित्या राहिलेले असाल तर तुम्हाला नागरिकता ही मिळून जाते. कलम 6 किंवा अनुच्छेद 6, तर याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे बघा, जेव्हा भारत पाकिस्तान यांच्यामध्ये पार्टिशन झालेलं आहे त्याच्याबद्दल हा कलम आपल्याला सांगताना बघायला मिळेल. कलम 6 मध्ये सांगितलेलं आहे, जे पाकिस्तानातून भारतात आलेले आहेत त्यांच्या नागरिकतेबद्दल कलम 6 हे अधिकृतरित्या स्पष्टता आपल्याला प्रदान करतो. तर बघा, पाकिस्तानातून भारतात आलेले पाकिस्तानातून भारतात आलेले बघा, यांच्याबद्दल काय आहे, तर यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे, 1947 जे पाकिस्तानातून भारतात आलेले आहेत त्यांच्यासाठी जर पहिली अट बघायची झाली तर पहिली अट काय आहे, तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे 19 जुलै 1948 जे 48च्या ज्या पूर्वी आपल्याला म्हणता येईल 19 जुलै 1948च्या पूर्वी जे भारतात आलेले आहेत त्यांना नागरिकता मिळून जाईल. बट जे 19 जुलै 1948 नंतर भारतात आलेले आहेत त्यांना पूर्व नोंदणी करणे हे आवश्यक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवत चला. कारण की जर बघायचं झालं तर तुम्हाला इतर कोणी एवढे डिटेल सांगणार नाही, मी सांगत आहे, कारण की एक्झाममध्ये जर बघायचं झालं तर आता याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता जी आहे हे खूप आहे. तर बघा, 19 जुलै 1948ला 48 त्या आधी भारतात आलेले जे आहेत यांना काय नागरिकता मिळून जाणार. नागरिकता न म्हणता नागरिकत्व मिळून जाणार. बघा, दुसरी अट 19 जुलै 1948 नंतर भारतात आलेले, तर यांच्याबद्दल तुम्ही लक्षात ठेवत चला की 19 जुलै 1948 नंतर जे भारतात आलेले आहेत यांना जे आहे पूर्व नोंदणी करणे हे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जर येत आहात तर तुम्हाला जी गव्हर्नमेंट आहे तिथनं कळवावं लागेल की आम्हाला भारताची नागरिकता घ्यायची आहे, ते तुमची नोंदणी होणार. मग तुम्ही भारतात या, तुम्ही जर व्यवस्थितरित्या राहिले तर तुम्हाला नागरिकता मिळून जाणार. नोंदणी आवश्यक. तर बघा, हे झालं कलम 6 बद्दल. तर नंतर 7 बद्दल बघूया आपण. तर बघा, 7 बद्दल काय आहे, 7 मध्ये सांगितलेलं आहे भारतातून पाकिस्तानात गेलेली. तर बघा, तर यांच्याबद्दल काय तरतुदी आहेत, तर यांच्याबद्दल सुद्धा त्याच तरतुदी आहेत. 1 मार्च 1947ला जे आपल्याला म्हणता येईल भारतातून पाकिस्तानात गेलेले आहेत यांचे नागरिकत्व जे आहे हे रद्द करण्यात येणार. कारण की जर बघायचं झालं तुम्ही, तुम्हाला लेक्चर चालू झाल्याबरोबरच सांगितलेलं आहे की जे भारत आहे हे दुहेरी नागरिकत्व जे आहे हे प्रदान करत नाही. तर बघा, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे 1 मार्च 1947ला
भारतातून गेलेली, काय होणार यांची नागरिकत्व रद्द होणार. तर नंतर जर बघायचं झालं तर यांच्याबद्दल दुसरा महत्वाचा पॉईंट, जर आता कोणी जर चुकून पाकिस्तानात गेलं आणि त्याला भारतात वापस यायचं आहे, तर त्याला येण्याची संधी देण्यात येणार, बट त्याला जे काय आहे पूर्वनोंदणीची अट जी आहे हे लागू असणार आहे. बघा, हे झालं अनुच्छेद 7 बद्दल. तर नंतर आपल्याला जो आहे अनुच्छेद 8 बघायचा आहे. त्याच्यापूर्वी तुम्ही 6 आणि 7 बद्दल एक गोष्ट क्लिअर करून घ्या. जो अनुच्छेद 6 हा पाकिस्तानातून भारतात आलेले आणि 7 जो आहे भारतातून पाकिस्तानात गेलेले. बघा, जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांचे विभाजन झाले त्यावेळेस आपल्याला बघायला मिळेल काही नागरिक जे आहेत ते भारतातून पाकिस्तानात गेले आणि काही जे आहेत पाकिस्तानातून भारतात आले, तर त्यांच्या नागरिकत्वाचं काय करायचं म्हणून हे जे आहेत त्या तरतुदी करण्यात आल्या. बघायचं झालं तर पहिली तरतूद जी आहे 5 जी आहे अनुच्छेद 5 यांनी जे आहे पूर्ण जी संविधानाची जी नागरिकत्वाचं जे तरतूद आहे याच्याबद्दल स्पष्ट करतो. तर बघा, तर नंतर आपल्याला बघायचं आहे 8 बद्दल. तर 8 बद्दल बघताना सर्वात प्रथम तुम्ही लक्षात ठेवत चला, कलम 8 किंवा अनुच्छेद 8 आपल्याला जे आहे ते भारताबाहेर राहणारे म्हणजेच जे आपले भारतीय आहेत पण ते जे आहेत परदेशात राहतात त्यांच्याबद्दल जे आहे अनुच्छेद 8 हा आपल्याला विस्तृत प्रमाणात सांगतो. तर बघा, आठमध्ये काय आहे, परदेशात राहणारे भारतीय यांच्याबद्दल काय आहे. तर बघा, यांच्याबद्दल काय सांगायला, भारताबाहेर राहणारे पण काय भारतीय मुळाचे असलेले म्हणजेच त्यांचे जे आई वडील असतील, आजी आजोबा असतील किंवा ते स्वतः असतील ते भारतीय आहेत, यांच्याकडे भारताची नागरिकता आहे आणि त्यांची नागरिकता अजून जशीची तशीच आहे. त्यांच्याबाबतच्या तरतुदी जी आहेत ते आपल्याला 8 मध्ये बघायला मिळतील की किंवा त्यांनी जी दुसऱ्या देशाची नागरिकता जर स्वीकारली तर त्यांची भारताची नागरिकता जी आहे ही रद्द करण्यात येईल. या अशा ज्या तरतुदी आहेत या अनुच्छेद 8 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर बघा, याच्यामध्ये तुम्ही पहिली महत्वाची बाब लक्षात ठेवत चला. यांना जर बघायचं झालं तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्याचा एकच पॉईंट आहे की जर कोणी असेल त्याने दुसऱ्या देशाची नागरिकता स्वीकारली असेल बट त्याला डबल भारताची नागरिकता स्वीकारायची आहे, तर त्याचे आई वडील किंवा आजी आजोबा हे भारतीय असणे आवश्यक आहे. त्या जर असतील तर त्याला नागरिकता देण्यात येईल. आणि जर बघायचं झालं तर काही भारतीय असे सुद्धा आहेत की ज्यांची नागरिकता ही भारताची आहे पण हे बाहेर देशात जाऊन राहतात. तर फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर विराट कोहली, आता करंटमध्ये बघा विराट कोहली हे भारतात राहत नाहीत, हे त्यांच्या परिवारासह दुसऱ्या कंट्रीमध्ये शिफ्ट झालेले आपल्याला बघायला मिळतात. बट काय आहे, त्यांची नागरिकता जी आहे त्यांच्या परिवाराची नागरिकता जी आहे भारतीयच आहे. तर बघा, देण्याबाबत याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवत चला, आई वडील किंवा आजी आजोबा भारतीय असणे काय आहे, आवश्यक आहे. बट जर बघा एखाद्याचे आई वडील आजी आजोबा भारतीय असतील तर त्याला डायरेक्ट नागरिकता देण्यात येईल का,
तर नाही, त्याच्यावरती काय आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या तरतुदी ज्या आहेत संविधानाने करून ठेवलेल्या आहेत. त्याच्यावरती जर बघायचं झालं त्याचा एक असा वेल मेंटेन क्रायटेरिया असतो. तो क्रायटेरिया जर हा व्यक्ती फुलफिल करत असेल, तर त्याला भारताची नागरिकता जी आहे ते देण्यात येईल. त्याच्यामध्ये अट सुद्धा असते की 5 वर्ष, किमान 5 वर्ष तुम्ही भारतात येऊन राहा. तुमचं जर राहणं वागणं चांगलं असेल किंवा तुमचं जर कुठल्याही तुमच्यावरती भारतात येऊन कुठलीही केस लागलेली नसेल, तुम्ही जे शासन आहे, सुव्यवस्था आहे हे पाळत असाल आणि कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन करत नसाल, तर तुम्हाला जी नागरिकता ही लवकर मिळू शकते. किंवा जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा जर घोटाळा किंवा कुठल्याही प्रकारची जर अ, भारतीय विरुद्ध कृती करताना आढळले, तर तुमची नागरिकता रद्द केल्या जाऊ शकते. तर बघा, आता पुढचा अनुच्छेद 9. 9 काय सांगतो आपल्याला, तर बघा, दुहेरी नागरिकता नाही. जर बघायचं झालं तर भारत अमेरिकेसारखे दुहेरी नागरिकत्वाला सपोर्ट करत नाही. भारतामध्ये जे आहे एकल नागरिकत्व चालतं. तर बघायचं झालं तर जर तुम्ही जर फॉर एक्झाम्पल जर कुठलाही व्यक्ती असेल, जर त्याने जर दुसऱ्या देशाची नागरिकता जर स्वीकारलेली असेल, तर त्याचं काय होईल, त्याने दुसऱ्या देशाची नागरिकता स्वीकारली तर बघायचं झालं तर त्याच्याकडे पहिले भारतीय नागरिकता होती. त्याने तदनंतर दुसऱ्या देशात राहायला गेला किंवा फॉर एक्झाम्पल कुठं कामाला गेला, कुठं गेला आणि त्याचा तिथं चांगली इन्कम सुरू झाली, त्याची इन्कम सोर्स जनरेट झाली, तिथं तो तिथं राहायला लागला. तदनंतर त्याला वाटलं की आता आपण इथचीच नागरिकता घेऊ. त्याने जर तिची नागरिकता जर स्वीकारली, तर भारतीय नागरिकता जी आहे ही ऑब्व्हियसली रद्द होणार आहे. तर बघा, याच्यामध्ये सांगितलेलं आहे दुहेरी नागरिकत्व नाही. पाठिंबा देत नाही. तर बघा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे, व्यक्तीने जर दुसऱ्या देशाची नागरिकता स्वीकारली, तर त्याची नागरिकता काय होणार, डायरेक्ट त्याची नागरिकता, भारताची नागरिकता जी आहे त्याची, ती भारताची नागरिकता त्याची रद्द करण्यात येईल. हे तुम्ही लक्षात ठेवत चला. तर जाऊ द्या, लिहूनच देतो मी तुम्हाला. नागरिकता स्वीकारल्यास त्याची भारतीय नागरिकता काय होणार, रद्द होणार. तुम्ही लक्षात ठेवत चला, की आपल्याला अनुच्छेद 9 अंतर्गत बघायला मिळेल. तदनंतर आपल्याला बघायचं आहे अनुच्छेद 10 आणि 11. तर बघा, जर बघायचं झालं तुम्ही तुम्हाला जे पॉईंट सांगत आहे ते सर्व पॉईंट कुठल्याही गव्हर्नमेंट एक्झाममध्ये तुम्हाला GK GS मध्ये विचारण्यात येऊ शकतात. तर बघा, तर 10 नागरिकत्व कायम राहणे याच्याबाबत. तर बघा, याच्याबाबत काय आहे, जर कुठलाही व्यक्ती अनुच्छेद 10 याच्याबाबत काय आहे, जर तुम्ही अटी शर्ती पूर्ण करत असाल किंवा तुम्ही कुठलंही भारत विरोधी काम किंवा जर अँटी नॅशनल काम जर करत नसाल, तर तुमची ही नागरिकता ही कायम राहणार. जोपर्यंत तुमच्यावरती कुठल्याही प्रमाणात देशद्रोहाचा आरोप लागलेला नाही, कुठलंही काही तुम्ही देशविरोधी काम केलेलं नाही, तोपर्यंत तुमची नागरिकता सेफ आहे. तर बघायचं झालं तर तुमची माझी किंवा आपले आई वडील असतील, यांची नागरिकता सेफ आहे. तर ही नागरिकता कधपर्यंत सेफ आहे, जोपर्यंत आपण कुठलेही अँटी नॅशनल काम करत नाही, तोपर्यंत ही नागरिकता जी आहे आपली कायम राहणार. आपण समजा जर आपला जन्म झाला त्यावेळेसपासून आपल्याला ही नागरिकता मिळालेली असते, तर आपल्या मृत्यूपर्यंत ही नागरिकता कायम आहे. बघा,
अटी पूर्ण करणे. बघायचं झालं तर अटी पूर्ण करणे म्हणजे काय, तर अनुच्छेद 10 अंतर्गत जी चौकट आहे की तुम्ही जर या चौकटीमध्ये जर तुमचा क्रायटेरिया फुलफिल होत असेल, तर तुमची जी नागरिकता ही कायम राहणार आहे. जर तुम्ही याच्यामध्ये जर कुठलीही जर गडबड केलेली असेल त्या क्रायटेरियामध्ये, तर तुमच्या नागरिकत्वावर हा धोका निर्माण होऊ शकतो. हे तुम्ही लक्षात ठेवत चला. तदनंतर बघायचं आहे आपल्याला अनुच्छेद 11. तर बघा 11 मध्ये काय आहे, तर बघा 11 मध्ये काय सांगितलेलं आहे, नागरिकतेबाबत कायदे करण्याचा अधिकार. तर बघा नागरिकत्वाबाबत कायदे करण्याचा अधिकार. हा अधिकार कोणाला आहे, हा अधिकार भारतीय संसदेला आहे, आपल्या पार्लमेंटला आहे. भारतीय संसदेला अधिकार आहे. तर बघायचं झालं तर काय आहे अधिकार, तर बघा हा अधिकार काय, तर आपल्या नागरिकत्वाबाबत जर आपल्याला कुठलीही जर नवीन तरतूद करायची असेल, तर मी तर करू शकणारच नाही आहो. कारण की बघायचं झालं तर आपल्या देशामध्ये जवळपास सर्व कायदे किंवा सर्व जे कुठल्याही प्रकारचे विधेयक असेल, कुठल्याही प्रकारची घटनादुरुस्ती असेल, कुठल्याही प्रकारचं जर काही पूर्ण कायदा जो भारतामध्ये लावायचा आहे तो पार्लमेंटमधूनच पास होतो. तर बघा भारतामध्ये जवळपास सर्व कायदे करण्याची जी तरतूद आहे ती पार्लमेंटकडेच आहे. आणि नागरिकत्व जे आहे त्याच्याबाबत सुद्धा जी कायदे करण्याची तरतूद आहे ही आपल्याला संविधानाने जे आहे संसदेच्या हातीच दिलेली बघायला मिळते. जेव्हा हे संसदेमधून कायदा पास होईल त्यावेळेसच त्या नागरिकतेमध्ये काही बदल करण्यात येतील. कुठल्याही प्रकारचे जर बदल करायचे असतील भारतीय नागरिकतेमध्ये, तर पहिले संसदेमध्ये त्याच्यावरती जे बिल पास जर नागरिकत्वाबाबत जर संसदेमध्ये बिल पास झाल्यास तर आपल्याला नागरिकतेमध्ये काही बदल बघायला मिळतील. बट सध्या जर तशी कुठलीही बातमी नाही आहे. तर बघा आपली जी नागरिकता आहे आणि आपल्या देशाची जी शासन पद्धती आहे ती एकदम व्यवस्थितरित्या चाललेली आपल्याला बघायला मिळतं. तर बघा आपलं जर सांगायचं झालं तर आपलं भारतीय संविधान हे एक खूप विस्तृत प्रमाणात लिहिलेलं एक अतिउत्तम संविधान आपल्याला म्हणता येईल. कारण की बघायचं झालं तर आपल्या देशामध्ये जेवढी विविधता आढळते तेवढी विविधता आपल्याला बाकी कुठल्याही देशामध्ये बघायला मिळत नाही. आपल्या देशामध्ये सर्व जातींचे किंवा सर्व धर्मांचे अनुयायी आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याचमुळे आपल्या देशाच्या संविधानाने सर्वांना अधिकार, हक्क हे सर्वांना समान दिलेले आहेत. सर्वांना नागरिकत्व समान दिलेलं आहे. तर बघा आजचं लेक्चर आपल्या इथेच संपलं. आज आपण भारतीय संविधानातील भाग 2 कलम 5 ते 11 हे बघितलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे आहे भाग 3 ला सुरुवात करू. जय हिंद, जय भारत.